ग्रामपंचायतीच्या पत्रांनी उघड केला अष्टविनायक कापूस जिनिंगचा संशयास्पद कारभार। कोरबी ग्रामपंचायतीच्या 2 अधिकृत पत्रांतून परवानगी, कागदपत्रे आणि नियमभंगावर गंभीर प्रश्न। चौकशी व कठोर कारवाईची ग्रामपंचायत सदस्य नितेश मेश्राम यांची मागणी। गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोरबी ग्रामपंचायत हद्दीतील अष्टविनायक कापूस जिनिंग, साठवण व विक्री व्यवसायाच्या कार्यपद्धतीवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। ग्रामपंचायतीच्या 2 अधिकृत पत्रांमधून संबंधित व्यावसायिकाने आवश्यक परवानग्या आणि कागदपत्रांशिवाय व्यवसाय सुरू केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार कोरंबी, नवेगाव चेक विठ्ठलवाडा गटग्रामपंचायतीने संबंधित व्यावसायिकाला प्रथम पाठविलेल्या पत्रामध्ये व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ग्रामपंचायतीची पूर्वपरवानगी घेणे तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले होते। मात्र या सूचनेकडे दुर्लक्ष करून संबंधितांनी व्यवसाय सुरू ठेवल्याचा उल्लेख करण्यात आला आहे। यानंतर ग्रामपंचायतीने दुसरे अधिकृत पत्र उपविभागीय अधिकारी गोंडपिपरी यांच्याकडे पाठवून संबंधित व्यवसायासाठी आवश्यक परवानग्या, नोंदणी आणि कायदेशीर कागदपत्रे सादर झालेली नसल्याचा दावा केला आहे। तसेच संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून नियमभंग झाल्यास आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमानुसार ग्रामपंचायत क्षेत्रात विशिष्ट प्रकारचे व्यावसायिक उपक्रम सुरू करण्यासाठी स्थानिक संस्थेची परवानगी, आवश्यक नोंदणी आणि इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित असते। या नियमांचे पालन न झाल्यास संबंधित प्रकरणाची चौकशी करून दंडात्मक कारवाईची तरतूद आहे। या प्रकरणाची माहिती तहसील प्रशासन तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांनाही देण्यात आली असल्याचे समोर आले आहे। त्यामुळे आता प्रशासन या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रत्यक्ष चौकशी करते का, संबंधित व्यवसायाकडे आवश्यक परवानग्या आहेत का आणि नियमांचे उल्लंघन झाले आहे का याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। दरम्यान या प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्येही विविध चर्चा सुरू झाल्या असून ग्रामपंचायतीने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर प्रशासनाने पारदर्शक चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी अशी मागणी होत आहे। चौकशीअंती तथ्य समोर आल्यानंतरच संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई होणार की त्यांना दिलासा मिळणार हे स्पष्ट होणार असून या संपूर्ण प्रकरणाकडे गोंडपिपरी तालुक्याचे लक्ष वेधले गेले आहे। IB7 न्यूज करिता राजकपूर भटके, चंद्रपूर, गडचिरोली। गट ग्रामपंचायत कोरंबी हद्दीमध्ये अष्टविनायक जिनिंगची आमच्या ग्रामपंचायतला सन 2024 साली आमच्या ग्रामपंचायतला प्रस्ताव आला होता की जमीन आकृषक करून द्या। आम्ही व्यवसाय सुरू करण्यासाठी आम्ही चांगल्या उत्साही होऊन आम्ही कुठलीही हे न करता आम्ही त्यांना आकृषकचं आम्ही प्रमाणपत्र दिलं। परंतु त्या अष्टविनायकचं बांधकाम सुरू होऊन खरेदी विक्री सुरू आहे या दरम्यान तरी पण आमच्या ग्रामपंचायतमध्ये बांधकाम परमिशनसाठी आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही। अनेकदा आम्ही त्यांना नोटिसा दिले, 3दा आतापर्यंत नोटिसा दिले। SDO, तहसीलदार सर्वांना नोटीस देऊनसुद्धा त्यांनी आपल्याला गृहकर, वसुली कर चढवण्यासाठी आम्हाला कोणताही प्रस्ताव न दिल्याने भविष्यात आम्हाला त्या अष्टविनायक जिनिंगविषयी आम्हाला चांगला विरोध करून आम्ही त्यांच्याकडून दंडात्मक कारवाई करण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत। अष्टविनायक कॉटन जिनिंगचं बांधकाम होऊन त्यांचे खरेदी व्यवसाय सुरू झालेला आहे तरी पण आमच्या ग्रामपंचायतमध्ये कोणताही कर वसुलीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही। वेळोवेळी आम्ही त्यांना नोटिसा दिलं, त्यांना माहितीसाठी अनेकदा 3 टप्प्यामध्ये आम्ही आतापर्यंत नोटीस दिलं, परंतु कुठल्याही प्रमाणे त्यांच्याकडून प्रस्ताव न आल्यामुळे अष्टविनायक कॉटन जिनिंगच्या मालकावर आणि तिथल्या बांधकावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे हे आम्ही अपेक्षित करतो।